आज भाग 5 समाप्त. आता बाबांनी मंत्र जपत समोरच्या होमात आहुती सोडायला सुरुवात केली तर तिकडे नीलाक्षी बसल्या जागेवर घुमायला लागली. जसे जसे मंत्राने आवर्तने वाढू लागली तशी नीलाक्षीही जोरजोरात घुमू लागली. मध्येच ती ओरडायची. बाबांनी आता मात्र थांबवले आणि धीर गंभीरपणे समोर बसलेल्या नीलाक्षीकडे पाहू लागले. रात्रीच्या त्या नीरव शांततेत समोर पेटलेल्या हवनकुंडाचा आणि नीलाक्षीच्या हुंदकाराचाच काय तो आवाज येत होता. ह्या सगळ्या प्रकारात चिरागला फार दडपण येत होतं. महिन्याभरापूर्वी त्याच्या आयुष्यात असलं काहीतरी घडेल ह्याची रामही शक्यता नव्हती. पण आता समोर घडणाऱ्या गोष्टी तो बधीरपणे पाहत होता. कोण आहेस तू? बाबांनी नीलाक्षीला प्रश्न केला. उत्तरादाखल नीलाक्षी मान खाली घालून फक्त घुमत राहिली. बोल, बाबांनी आवाज चढवत तिला विचारले. नीलाक्षी उत्तर देत नाही हे पाहून बाबांनी त्यांच्या हातातली काठी जोरात जमिनीवर आपटली आणि तिच्यावर जोराने गरजले. सांग आता, तुला शेवटचे विचारतोय. नाव काय आहे तुझं? शेवंता, समोर बसलेली नीलाक्षी बोलली. तिचा आवाज ऐकून चिराग हादरलाच. का आली आहेस इथे? मी इथंच आहे. हेच उपरे हत हे माझं घर आहे, नीलाक्षीच्या अंगातली शेवंता गुरगुरत बोलली. इथं दुसरा कोणी बी राहणार नाही आणि हिला तर मी अजिबात सोडणार नाही. अगं कुठलं घर? हे तुझं घर नाही. नाही, बाबांनी तिला असं म्हणताच ती केवढ्याने तरी चवताळली. हे माझं घर आहे, फक्त माझं. माझ्या बानं बांधलं होतं माझ्यासाठी, पण त्या हराम्यानं माझ्याकडून हिसकावून घेतलं. कुणी? बाबांनी विचारलं. माझ्या नवऱ्यानं. कुत्रास आला. असं बोलून नीलाक्षीच्या अंगातली शेवंता पचकन जमिनीवर थुंकली. माझा बा जित्ता होता तोवर लय चांगला राहिला माझ्या संग. माझा बा गेला त्या संग माझा नवरा बी संपला. उरला तो लांडगा. माझ्या बाचा समदा पैका त्यानं बाई आणि बाटलीवर उडवला. लय मारायचा मला. माझ्या उरावर बाहेरच्या बायका घरात घेऊन यायचा आणि मला घराबाहेर काढायचा. मी लाख हिनवण्या केल्या त्याच्या, पण नाही बदला. मी इथेच ओसरीवर नाहीतर समोरच्या गुलमोहराच्या झाडाखाली बसून असायचे, माझ्या नवऱ्याच्या आणि त्या सटव्यांचे चाळे बघत. माझं स्वतःचं घर बसून मी पाऊस वाऱ्यात मी बेवारशीसारखी इथं पडलेली असायची. माझ्यावर जरा बी त्रास नाही झाला तवा त्याला. नीलाक्षीच्या अंगातली शेवंता आता जास्त जोरात घुमायला लागली. पुढे बोल. तिला शांत झालेला पाहून बाबांनी आपल्या हातातली आहुती होमात टाकत तिला विचारलं. त्या होमाचा जाळ वाढताच नीलाक्षीच्या अंगातली शेवंता जोरात फिसकारली. एक दिस तो आला. लय प्यायला होता. त्याच्या हातात एक कागद होता. मला म्हणाला, चल इथं अंगठा लाव. मी नाही म्हणले तशी त्यानं खाडकन माझ्या कानाखाली वाजवली. तो मला गुरवानी बडवत होता, पण म्या नाहीच म्हणत राहिले. मला कळलं होतं की तो माझं घर माझ्याकडून हिसकावून घेत होता, कारण माझ्या आणि माझ्या घराशिवाय बाकी काय उरलंच नव्हतं त्या भाड्याकडं इकायला. मी पण मग दिली त्याच्या एक थोबाडीत ठेवून. तसा तो बिधारला. त्याने मला फरकटत बाहेर आणली आणि दिली लटकावून त्या गुलमोहराच्या झाडाला आणि माझा अंगठा त्या कागदावर लावून घेतला. मला मारून गावभर बोंबलत फिरला की मी वांजपणामुळे आत्महत्या केली म्हणून. भडव्याने मेल्यानंतर मला माझ्या घरात नाही आणली. समद्या कार्य बाहेर ओसरीवरच उरकलं. म्या समद त्या गुलमोहराच्या झाडावरून पाहत होते. नीलाक्षीच्या अंगातल्या शेवंताचा आवाज आता रडवेला झाला होता. सगळे शांत झालेले. नीलाक्षीच्या अंगातली शेवंत जोरजोरात रडत होती. थोड्या वेळानं तिचा आवेग ओसरला व ती पुढे सांगू लागली. मी मेल्यावर लय माज आला होता त्याला. नुसता हैदोस घातला होता. मेल्याने एक दिस लय पिऊन आलता. सोबत एक नवीन बाई होती. तिच्या कमरेत हात घालून झोकांड्या देत माझ्या घराकडे चालला होता. मध्येच काय झालं काय नाही, हिच झाडाखाली येऊन मला आणि माझ्या बाला शिव्या द्याव्या लागला. मला बी तो आयता सापडला. मी तशीच झाडावरून खाली उतरले. मला बघून त्याची बोबडीच वळली आणि ती नटमोगरी ढुंगणाला पाय लावून कधीच पसार झाली. हे सांगताना नीलाक्षीच्या अंगातली शेवंता खदखदून हसायला लागली. बराच काय करायचा होतं मला त्याच्याबरोबर. सगळा हिशोब चुकता करायचा होता, पण म्या काय करायच्या अगोदरच छातीत कळ येऊन गेला. भाडखाऊ. नीलाक्षीच्या अंगातली शेवंता फुतकरू लागली. तिच्या डोळ्यात आता अंगार फुलला होता. तिच्या डोळ्याच्या बाजूचा तो व्रण अजून गडद झाला होता. ती पुन्हा घुमायला लागली. तुझा नवरा तर मेला, मग हिला का धरलीस? बाबांनी शेवंताला विचारलं. हे माझं घर आहे. इथं माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची सत्ता चालू देणार नाही. शेवंता बाबांवर डोळे वटारून बोलली. तसे चिरागच्या मुंडक्यातून भीतीची एक लहर सरसरत गेली. चूप, मला डोळे दाखवतेस? बघतोस कशी नाही जात? ती बाबांनी तिच्याकडे पाहून पुन्हा मंत्र
पठण करायला सुरुवात केली. आता त्याच्या आवर्तनांना वेगळा जोर आला होता. जसजशी मंत्रघोषांचा आवाज घरभर घुमू लागला तसे नीलाक्षीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. ती संतापू लागली. ती आता फारच घाण शिव्या देत होती, पण बाबांवर तिचा काही एक परिणाम होत नव्हता. ती समोरच्या होमात आपल्याकडच्या समिधा टाकत होते. हळूहळू तिचं शरीर ताठ होऊ लागलं. तिचा चेहरा लाल झाला होता. तिच्या चेहऱ्यावरचे क्रोधाचे भाव आता वेदनेत बदलत होते. ती जमिनीवर लोळू लागली. नीलाक्षीला असं विव्हळताना पाहून चिरागचा जीव कासावीस होत होता. त्याला वाटलं होतं की उठून हे सगळं बंद करावं, पण त्याचा हा विचार क्षणिकच ठरला, कारण पुन्हा त्याच्या कानावर नीलाक्षीची गरगर पडली. ती आता जमिनीवर उतानी झोपली होती. ती जोरजोरात श्वास घेत होती. तिचे हातपाय वाकडे होऊ लागले. तिला आगकठी येऊ लागली. आता ती तोंडाने विचित्र आवाज काढू लागली. हळूहळू तिचं शरीर वर उठून गेलं. फक्त हाताची आणि पायांची बोटं जमिनीला लागली होती. बाकी सगळं शरीर हवेत उचललं गेलं होतं. तिच्या शरीराची कमान झाली होती. तिने एक जोराची आरोळी ठोकली. तिच्या सर्व शरीरातून आता पांढऱ्या वाफा बाहेर येत होत्या. चिराग हे सगळं पाहून कमालीचा घाबरला होता. नीलाक्षीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या त्या वाफेला हळूहळू एक आकार येऊ लागला. सुरुवातीला चिरागला वाटलं की त्याला भास झालाय की काय, पण शेजारी उभ्या असलेल्या सदूने त्याचा दंड घट्ट पकडला आणि तोही घाबरून समोर त्या वाफेने तयार होणाऱ्या आकृतीकडे पाहत होता. एव्हाना नीलाक्षीच्या शरीरातून बाहेर पडलेल्या वाफाची प्रतिमा पूर्ण तयार झाली. ती एका बाईसारखी दिसत होती. ती नक्कीच शेवंता होती. तिचा उग्र चेहरा, तिच्या डोळ्या खालची खुणेमुळू अजूनच बेसूर दिसत होती. त्या आकाराला फारच दुर्गंधी सुटली होती. श्वास घेणंही मुश्किल होत होतं. ती अजूनही मी नाही जाणार, हे माझं घर आहे असंच म्हणत होती. बाबांनी तिच्याकडे एक नजर पाहिलं. आपले डोळे बंद करून त्यांनी एक मंत्र म्हटला आणि हातातली शेवटची आहुती समोरच्या हवनकुंडात टाकली. ह्या वेळेस नेहमीपेक्षा मोठा जाळ झाला. होमातल्या ज्वाला जवळजवळ छतापर्यंत पोहोचल्या. त्या सरशी शेवंताची ती आकृती एक मोठी किंचाळी फोडून घराबाहेर निघून गेली आणि लागोलाग बाहेरून एक मोठा आवाज ऐकू आला. चिराग आणि सदूने बाहेर येऊन पाहताच त्यांना समोरचा गुलमोहर आगीने भगभगताना दिसला. चिरागला त्यांच्या डोळ्यावरचा विश्वासच बसत नव्हता. सदू देखील कावराबावरा झाला होता. तेवढ्यात चिरागला नीलाक्षीची आठवण आली. तो पुन्हा धावत घरात आला. त्याच्या मागोमाग सदूही आत आला. चिरागने आत आल्यावर पाहिलं की नीलाक्षी शांत झोपली होती. तिचा श्वास मंद चालत होता. बाबा तिच्याजवळ बसलेले होते. त्यांनी त्या होमातली राख समोर झोपलेल्या नीलाक्षीच्या कपाळाला लावली. चिराग नीलाक्षीच्या जवळ येऊन बसला. बाबांनी आता त्यांच्याकडचा मंतरलेला तावीज नीलाक्षीच्या दंडावर बांधला आणि म्हणाले, घाबरू नकोस, उद्या सकाळपर्यंत शुद्धीवर येईल ती. बाबांनी असं सांगताच पहिल्यांदाच चिरागच्या चेहऱ्यावर हसू पसरलं, पण ते जास्त काळ टिकलं नाही, कारण बाबांचा चेहरा आता धीरगंभीर झाला होता. ती गेली असली तरी धोका अजून पूर्ण टळलेला नाही. तिचे कार्य करावे लागेल, त्याशिवाय तिला मुक्ती मिळणार नाही. मग कधी करायचे कार्य? चिरागने अधीरपणे विचारलं. उद्या, लगेचच, ताबडतोब, बाबा उत्तरले. पण ती परत आली तर? सदूने घाबरून चिरागच्या मनातली शंका विचारली. ती आता परत नाही येणार, आणि आली तरी घरात नाही येणार. फक्त हिला जपा. मी तिला हा तावीज बांधलाय जेणेकरून तिला काही त्रास होणार नाही. पण तरीही जोवर कार्य पूर्ण सिद्धीत जात नाही तोवर हिला उंबऱ्याबाहेर जाऊ देऊ नका. बाबांच्या सूचना ऐकताच चिराग आणि सदू एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. चिरागच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं. घरात एक शांतता पसरली होती. एव्हाना सकाळचे 4 वाजत आले होते. मला आता निघावं लागेल. त्या प्रेतात्म्याच्या मोक्षासाठी आणि ह्या घराच्या शुद्धीसाठी तयारी करायची आहे. मी लवकरच परत येईन, पण मी सांगितलेलं लक्षात ठेव, नाहीतर सगळं मुसळं केरात जाईल. एवढं बोलून बाबा निघायची तयारी करू लागले. चिराग सरळ बाबांच्या पायावर जाऊन पडला. बाबांनी त्याला उठवले आणि नजरेनेच त्याला, तू घाबरू नकोस, होईल सगळे व्यवस्थित, असा दिलासा दिला. बाबा निघून गेल्यावर सदूने दरवाजा लावला. आता त्या घरात तिघे उरले होते. नीलाक्षी अजूनही त्या रिंगणात झोपलेलीच होती. सदू जवळच्याच एका कोपऱ्यात कधी त्या दोघांकडे पाहत तर कधी त्या घराकडे पाहत बसला होता. चिराग नीलाक्षीच्या बाजूला बसून तिच्याकडे पाहत होता. ह्या सगळ्या प्रकरणात ती फार दमली होती. तिचा चेहरा फारच मलूल
दिसत होता. तिच्या डोळ्याखालचा व्रण अजूनही पुसटचा थोडा थोडा दिसत होता. वेळ फार हळूहळू सरत होती. सगळीकडे शांत होतं. नीलाक्षीचा श्वास फार खोल चालत होता, पण मध्येच ती झोपेत दचकत होती. तिच्या बंद पापण्याआड तिची बुबुळ वेगाने फिरायची. तिचा श्वास वाढायचा, मग अचानक सगळं शांत व्हायचं. उजेडेपर्यंत दर थोड्या वेळाने हा प्रकार घडत होता. सकाळी बाबा आले. जळलेल्या गुलमोहराची राख घेऊन स्मशानात गेले. साधारण तासाभराने परत येऊन त्यांनी शेवंताचे उरलेले विधी त्यांनी घरात केले. बाबा ध्यान लावून एक सलग काही गोष्टी विशिष्ट मंत्रांचा जाप करत होते. हे विधी पूर्णत्वास जात असताना चिरागला वातावरणातला ताण हळूहळू निवळत असल्याचं जाणवत होतं. सगळे विधी संपल्यावर त्यांनी त्याच्या मडक्यातलं पाण्याचे काही थेंब नीलाक्षीच्या तोंडात सोडले आणि नीलाक्षी हळूहळू डोळे उघडू लागली. समोर चिरागला पाहून तिने त्याला गच्च मिठी मारली आणि एकदम रडायलाच लागली. चिराग तिचे सांत्वन करू लागला. तिने पुन्हा एकदा चिरागला डोळे भरून पाहिलं. तिला रडताना पाहून चिरागही रडवेला झाला होता. मला ना वाईट स्वप्न पडलेलं की मी एका अंधाऱ्या जंगलात हरवले आहे आणि मी तुला शोधते, नीलाक्षी रडता रडता चिरागला सांगू लागली. हे ऐकून चिराग कावराबावरा झाला. त्याने बाजूला उभ्या असलेल्या सधू आणि बाबांकडे पाहिलं. चिराग कुणाकडे बघतो हे पाहण्यासाठी नीलाक्षीने मान वळवली असता ती दचकली. आपल्या आजूबाजूला काही अनोळखी व्यक्ती दिसताच नीलाक्षी सावरून बसली. हे कोण आहेत? तिने हळू चिरागच्या कानात विचारलं. काही नाही, नंतर सांगतो. चिरागने नीलाक्षीच्या ह्या प्रश्नाला बगल दिली. तिला ह्या अवस्थेत सगळं सांगणं त्याला सोयीस्कर वाटलं नाही. योग्य वेळ आली की तिला सगळं सांगावे असं त्याचं मत होतं. सगळं कार्य व्यवस्थित पार पडले हे पाहून आता बाबांनीही समाधानाचा सुस्कारा सोडला. चला येतो आम्ही, एवढं बोलून बाबांनी आपल्या पिशवीतून एक तुळशीचं रूप काढून नीलाक्षीच्या हातात दिलं. हे घ्या, ह्याने तुमच्या वास्तूत शांती राहील. एवढं बोलून बाबांनी तिथून जाऊ लागले. सदूला नीलाक्षीकडे लक्ष ठेवायला सांगून चिराग धावत बाबांपाशी पोहोचला. बाबा आपली दक्षिणा असं म्हणत चिरागने पटकन आपल्या पाकिटाला हात लावला. उत्तरादाखल बाबांनी हसून नकार दिला आणि आपल्या हाताने चिरागचे पाकिट पुन्हा त्याच्या खिशात ठेवले आणि तसेच निघून गेले. चिराग आश्चर्यचकित होऊन बाबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता आणि नकळत त्याचे हात कधी जोडले गेले त्याचं त्यालाच कळलं नाही. दादा, मी पण येतो आता. पाठीमागे सदू हात जोडून उभा होता. सदूला पाहताच चिरागला गलबलून आलं. त्याने त्याला घट्ट मिठी मारली आणि तो हमसाहमशी रडू लागला. नीलाक्षी गोंधळून ह्या सगळ्या प्रकाराकडे पाहत होती. तिला काय चालले काही समजत नव्हतं. चिराग ओसरीवर चहा पीत पेपर वाचत बसला होता. अचानक पेपरातल्या एका बातमीने चिरागचं लक्ष वेधून घेतलं. अनंत करमरकरांनी वेडाच्या भरात हॉस्पिटलमध्ये खिडकीतून उडी मारून जीव दिला. ही बातमी वाचून चिराग हळहळला, कारण त्याला एकट्यालाच माहिती होतं की अनंत करमरकर निर्दोष होते. त्या रात्री देखील चिराग केवळ मारुती स्रोतामुळे बचावला होता, नाहीतर भीतीपोटी चिरागने नीलाक्षीचंही तेच केलं असतं जे अनंत करमरकरांनी अनुजाचं केलं. त्याने अनुजाचा खून केला नव्हता. एका अत्यंतिक भीतीच्या क्षणाला त्यांच्याकडून पडलेला तो अपघात होता. चिरागचं केवळ नशीब बलवत्तर होतं म्हणून तो बचावला, नाहीतर त्याचीही तीच गती झाली असती जी अनंत करमरकरांची झाली होती. चिरागने अंगणातल्या त्या गुलमोहराच्या झाडाकडे पाहिलं आणि तिथं त्या झाडाच्या अस्तित्वाचा कुठल्याच खुणा नव्हत्या. गुलमोहराच्या त्या मोकळ्या जागेकडे पाहता चिराग पुन्हा शहारला. एवढ्यात टेलिफोनचा वाजणाऱ्या रिंगने चिराग भानावर आला. हॉस्पिटलमध्ये नीलाक्षी बेडवर डोळे मिटून पडली होती. तिच्या चेहऱ्यावर तिला झालेला त्रास स्पष्ट दिसत होता. चिरागची चाहूल लागताच तिने हळूच डोळे उघडले. समाधानाने हसत तिने बाजूच्या पाळण्याकडे पाहिले. चिराग अधीरपणे त्या पाळण्याकडे गेला. नर्सने अलगद ते बाळ चिरागच्या हातात दिलं. आपल्या मुलीला कुशीत घेऊन चिराग कौतुकाने तिला न्याहाळत होता की त्याची नजर एका गोष्टीवर पडली आणि तो शहारला. तो अविश्वासाने तिच्याकडे पाहत होता. त्याची लेक मध्ये डोळे उघडून त्याच्याकडे पाहत होती, पण चिराग मात्र तिच्या डोळ्यावरचा व्रणच बघत होता. अखेर शेवंताने आपलं म्हणणं खरं केलं होतं. ती आता आपल्या घरात हक्काने परत आली होती. समाप्त. धन्यवाद. अशाच काही नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कथेला लाईक करा. धन्यवाद.